नमस्कार. आपल्याला असं वाटत असेल की लोकसंख्या वाढलेली आहे आणि मुलांचं प्रमाण वाढलेलं आहे, मुली मिळत नाही, असं काही नाही आहे. काही कंट्री अशा आहे की त्यांच्यामध्ये इतक्या मुली आहे की तिथं मुलं कमी पडत आहे. 2,50,00,000 मुली अविवाहित आहे. 2,50,00,000 साधी गोष्ट नाही. आणि कोणते देश आहे? आणि हे कोणते देश आहे? इजिप्तमध्ये 90,00,000, इराकमध्ये 20,00,000, येमनमध्ये 2,00,000, इटलीमध्ये, या अशा देशामध्ये मोठ्या प्रमाणात मुली शिल्लक आहे. आणि काय होतं, या मुलींच्या आहे ना, ते घरचे सेटल असतात. जनरली जे मुस्लिम्स कंट्री आहे त्यांच्यामध्ये मुलींचं प्रमाण जास्त आहे, का जे असे घरीच राहतात आहे, अव्ययसारख्या राहतात आहे. त्याची अनेक कारणे. त्यांना त्यांच्याला एक मुलगा मिळत नाही, मिळाला मुलगा त्याची आर्थिक संपत्ती बरोबर नसते, पण त्यांना करिअर करायचं असतं. नवरा झाल्यानंतर सगळं त्यांचं करिअर बर्बाद होऊन जातं. आणि अविवाहित मुलीचं प्रमाण आपल्या देशात पण वाढलेलं आहे. या कंट्रीजमध्ये तर आहेच आहे. अविवाहित आहे त्याच्यामध्ये काही मॅरिड होत्या, काही लग्न सोडून दिलं, काही नवरा सोडून दिला, काही नवऱ्याने हुसकून दिलं, अशी संख्या भारतात पण आहे. पण या बाहेरच्या कंट्रीमध्ये पण ही समस्या वाढलेली आहे. या मुलीची संख्या वाढल्यावर तिथे कोणी मुलगा आता जायला तयार होत नाही, तर त्यांना राहायला द्यायला तयार आहे, पूर्ण त्याचा खर्च करायला तयार आहे, घर द्यायला तयार आहे, नुसतं आयत खाऊन बसायचं तयार आहे. पण तरीही त्या मुलींना अजून कोणी मिळत नाही आहे. जर कोणाला वाटलं का आपल्याला आयुष्यभर आईश करायची आहे, ते जे कंट्री आहेत ना, सौदी अरेबिया, या कंट्रीमध्ये अशा मुली अवेलेबल आहेत. आपण जा मस्तपैकी, पण बघा त्यांचे नियम पाळले पाहिजे, त्यांच्या धर्माची आचारसंहिता आपण पाळली पाहिजे, म्हणून त्या मुलीचा प्रश्न सुटू शकेल. धन्यवाद. धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा.